भाजीपाल्याचं उत्पादन काढायला लाखो रुपये खर्च करूनही बाजारभाव मिळत नसल्याने बुलढाणा येथील जिल्हा शेतकरी संघटनेने शेतातील हिरवा भाजीपाला फुकट घेऊन जा असा फलक लावून शेती प्रश्नांकडे लक्ष वेधत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर अभिनव आंदोलन छेडलं। शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीत सर्व शेतकऱ्यांचा विचार करण्यात आला नाही, त्यामुळे कवडीमोल भावाने विकल्या जाणाऱ्या भाजीपाला पिकाची नुकसान भरपाई देण्यात यावी, शेतकऱ्यांचं सर्व कर्ज विना शर्त माफ करावं, प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विमा रक्कम त्वरित मिळावी, अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांना एकरी 3000 रुपये भरपाई द्यावी, तसंच बाजारपेठेचे व तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य देण्यात यावं अशा मागण्यांसाठी शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेने 1 जानेवारीला निदर्शनं करत भाजीपाला फुकट वाटला। शेतकरी संघटनेचा विजय हो। अरे क्या रे क्या भाजीपाला फुकट गया, अरे क्या रे क्या भाजीपाला फुकट गया, अरे क्या रे क्या भाजीपाला फुकट गया। शेतकरी संघटनेचा विजय हो, शेतकरी संघटनेचा विजय हो। अरे क्या रे क्या भाजीपाला फुकट गया, अरे क्या रे क्या भाजीपाला फुकट गया, या 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 भाजीपाला फुकट गया, अरे क्या रे क्या दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं। आगमन प्रसंगी शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेच्या वतीने फुकट भाजीपाला वाटपाचा कार्यक्रम आंदोलन करण्यात आले। बाजारात भाजीपाल्याचे भाव कोसळले आहेत, शेतकरी भाजीपाला फेकून देत आहेत, गुराढोरांना चारत आहेत, मात्र शासनाचं त्याकडे लक्ष नाही। ज्यावेळेस कांद्याचे भाव वाढतात, ज्यावेळेस शेतमालाचे भाव वाढतात, त्यावेळेस मात्र ओरड होते आणि सरकारसुद्धा परदेशातून कांदा आणून कांद्याचे भाव कसे पडतील, शेतकऱ्यांच्या घरात कांद्याचे भाव, कांदा कसा स्वस्त विकावा लागेल या दृष्टीने प्रयत्न करते आणि शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करते। भावांनो, शेतकरी संघटना ज्यावेळेस कांद्याचे भाव वाढते त्यावेळेस निर्यात झाली पाहिजे, आयात बंद झाली पाहिजे अशी मागणी करते, खुल्या बाजारपेठेची मागणी करते, शेतकऱ्याच्या शेतीमधला सरकारचा हस्तक्षेप बाजूला झाला पाहिजे अशी मागणी करते आहे। कांदा काही जीवनावश्यक वस्तू नाही, मात्र त्याला जीवनावश्यक वस्तूमध्ये टाकून शेतकऱ्यांच्या मालाचे भाव पाडण्याचा हा कायदा सरकारनं अस्तित्वात आणला आहे। कांदा जर का खाल्ला नाही तर काही कोणी मरत नाही, कांदा 5 दिवस मिळाला नाही म्हणून कोणी आजारी पडला आणि मेलं अशी घटना अजून ऐकवीत नाही। मात्र कांद्याचे भाव मागण्या शेतकरी संघटना अशी मागणी करते, भाजीपाला कांद्याचे भाव जर का वाढले तर शासन हस्तक्षेप करते आणि ग्राहकांना स्वस्तात स्वस्त कांदा पुरवते। तसं भाजीपाल्याचे भाव जर का बाजारपेठेमध्ये जर का कोसळले तर शासनानं सुद्धा मध्ये हस्तक्षेप करून भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना त्यांना आर्थिक मदत दिली पाहिजे, ही आज शेतकरी संघटनेची मागणी आहे। यावेळी संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य नामदेवराव जाधव, जिल्हाध्यक्ष देवीदास कणखर आदींसह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते। प्रशांत खंडारे, विदर्भ न्यूज, बुलढाणा।